नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल एक खास पारंपरिक पदार्थ गव्हाच्या पिठाची खुशखुशीत कापण्या करत आहोत. कापण्या बऱ्याचदा कडक होतात किंवा वातळ होतात, अजिबात खुशखुशीत बनत नाहीत. कापण्या खुशखुशीत होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कापण्या बनवायलाही फारच सोपं आहे. हे कापण्या वरून खुशखुशीत आणि आतून मऊ असे होतात. आज आपण अचूक प्रमाणात कापण्या करणार आहोत. चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया. कापण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता पातेल्यामध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे. गॅस मी ऑन केलेला आहे आणि गूळ असं बारीक करूनच आपण वापरायचं, म्हणजे पटकन विरघळला जातो. 1 वाटी गुळासाठी पाऊण वाटी पाणी मी घेतलेलं आहे. गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचे, पाक वगैरे अजिबात करायचं नाही. गूळ असं थोडंसं विरघळलं की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचे आपल्याला. आता पहा, पाणी थंड झाल्यानंतर आता आपण हे गाळून घेऊया. गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये जर बारीक खडे काही असतील तर ते निघून जातील. आता हे गुळाचं पाणी आपण आता वापरूया. खुशखुशीत कापण्यासाठी 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ आहे. आणि 3-4 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे आणि चवीपुरता मीठ मी टाकलेलं आहे. आणि आता सुंठ पावडर मी 1 पाव चमचा टाकून घेतलेला आहे आणि जायफळाची पूड 1 पाव चमचा मी टाकून घेतलेला आहे आणि वेलची पूड 1 अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे. आवडत असल्यास यामध्ये तुम्ही बडीशेपचं पूडही टाकू शकता. आता गरम करून घेतलेले तूप मी टाकून घेत आहे. अंदाजे 4-5 चमचे तूप लागेल. आपल्याला खुशखुशीत कापण्या बनवायचे, त्यामुळे तुपाचं मोहन मी टाकलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आता हे आपण छान चोळून घ्यायचे पिठाला. तूप असं छान चोळून घेतल्यामुळे खुशखुशीत कापण्या आपले तयार होतात. अजून 1 चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे. खुशखुशीत कापण्यासाठी मोहन अजिबात स्किप करायचं नाही. तूप आता पिठाला आपण छान चोळून घेऊया, म्हणजे आपले खुशखुशीत कापण्या तयार होतील. आणि असं बघा, मुटका करून पाहायचं. जर असं मुटका बनत असेल तर समजायचं आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता आपण गुळाचं पाणी थोडं थोडं टाकत कणिक भिजून घ्यायचं आहे आणि खूप सैलसर पीठ आपल्याला करायचं नाही, अगदी गठ्ठसरच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं गठ्ठसर मळून घ्यायचं. पीठ जर सैलसर झाले तर मग कापण्या मऊ पडतात. फक्त तेवढी एक विशेष काळजी आपण घ्यायचं कापण्या करताना. व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे असं मळून घ्यायचं. कणिक मळताना गुळाच्या पाण्याचाच वापर इथे केलेला आहे, वरून एक्स्ट्रा पाणी घेतलेलं नाही. असं थोडंसं गठ्ठसरच कणिक मळून घ्यायचं. गुळाचं पाणी माझं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. आता 20 मिनिटे हे मी रेस्टला ठेवून देणार आहे. 20 मिनिटानंतर आता पहा, पीठ आता आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे. रवाही छान भिजलेला आहे. रव्याचा वापर केल्यामुळे कुरकुरीतपणा कापण्यांना छान येते. थोडंसं तेल टाकून आता कणिक आपण व्यवस्थित मऊसर करून घेऊया. 2-3 मिनिटं आता छान मळून घेते, जेणेकरून लाटताना सहज लाटल्या जाईल. आणि आता याचे मी समान 4 भाग करून घेते आणि मग आता आपण हे लाटायला घेऊया. आणि पीठ बघा, असं थोडंसं गठ्ठसरच आपण ठेवायचं. खूप लूज जर पीठ राहिलं तर मग मऊ होतात आपले कापण्या तळून झाल्यानंतर. आपल्याला कारण खुशखुशीत कापण्या बनवायचे, त्यामुळे असंच गठ्ठसरच कणिक ठेवायचं. आता एक गोळा मी लाटायला घेतलेला आहे आणि तेल तूप काही न लावता आपल्याला सहज लाटता येते. पिठामध्ये तुपाचं मोहन आपण टाकलेलंच आहे, त्यामुळे लाटताना पीठ अजिबात चिटकत नाही. आणि खसखस लावत आपण हे लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस त्यावर छान चिटकल्या जाते. लाटतानाच खसखस लावून घेतलं की मग तेलात तळताना ते खसखस निघणार नाही. खालच्या बाजूने थोडीशी खसखस मी लावून घेतलेली आहे आणि वरती पण आपण खसखस लावून घ्यायचं. खसखस नसेल तर तिळाचा वापरही तुम्ही करू शकता. खसखसने चव छान लागते आणि दिसायलाही छान दिसते खसखस. जर खसखस आवडत नसेल तर नाही लावलं तरी चालते. आणि आता हे चाकूने मी व्यवस्थित आता कापण्याचे आकार करून घेते. शंकरपाळे आपण ज्या प्रकारे करतो त्या प्रकारेच आपण हे सर्व आता कापण्या करून घ्यायचं. आणि हलकेसे जाडसरच मी ठेवलेले आहेत. खूप पातळही करायचं नाही, नाहीतर कापण्या खूप कडक होतात. हे पहा, अशा जाडीचे मी कापण्या करून घेतलेले आहेत. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम जाडीचं आपण हे लाटून घ्यायचं. आता उरलेले गोळे याच पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आणि एकदाच सर्व कापण्या तयार करून घ्यायचं आणि एकदाच आपण हे तळायला घ्यायचं, म्हणजे फास्ट आपलं काम होईल. लांब लांब थोडेसे शंकरपाळ्याचे आकाराचे आपण हे करून घ्यायचं, म्हणजे दिसायला छान दिसते. मी थोडेसे मोठ्याच आकाराचे कापण्या बनवून घेतलेले आहेत. आणि हे बघा, 2 ताटं भरून हे कापण्या झालेले आहेत. आणि कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापले की नाही चेक करण्यासाठी एक कापणी मी आधी सोडून पाहिलेलं आहे आणि व्यवस्थित कापणी वर आलेली आहे, म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे. आता बाकीचे सर्व कापण्या आपण सोडून घेऊया. गॅसची फ्लेम मी मध्यमवर करून घेतलेला आहे आणि एक एक सर्व कापण्या मी टाकून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये मावतील तेवढेच कापण्या आपल्याला सोडून घ्यायचं आहे. आणि कापणी सोडताना तेल अगदी थंडही नको, नाहीतर मग खूपच कडक कापण्या तयार होतील. तेल छान तापलेलंच पाहिजे आपण जेव्हा कापण्या तेलामध्ये सोडू तेव्हा.
आणि छान मस्त लाल रंग येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं, कारण हे गव्हाचे कापणे आहेत त्यामुळे आपण छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे छान कुरकुरीत आणि खुशखुशीत होतात। तळून झाल्यानंतर मग हे नरम पडत नाहीत। मध्यम गॅसवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं। खूप हाय फ्लेमवर जर तळून घेतलं तर फक्त वरतूनच कलर येते, आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते। आता हे पहिला घाणा माझा तयार आहे। आता मी दुसरा घाणा टाकलेला आहे। कापणी तेलात टाकल्यावर आपोआपच ती तळल्यावर वर येते, छान फुलायला लागते आणि असं कापणी फुलली की मग समजायचं की आपली कापणी छान मस्त झालेली आहे। कापण्या तळताना जर खूप थंड तेल असेल तर कापण्या फुलत नाहीत आणि मग ते कडक होतात। हे कापण्या व्यवस्थित फुललेले आहेत। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं, छान असं सोनेरी रंगाचं तळून घ्यायचं। त्याच प्रकारे बाकीचे सर्व मी आता तळून घेते। तळताना छान मीडियमवरच आपण तळून घ्यायचं, उलटपालट करत सर्व बाजूंनी एकसारखं रंग येईपर्यंत आपण हे तळून घ्यायचं। मस्त कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर खूप जास्त नरम जर हवे असतील तर मग हाय गॅस करून तुम्ही तळून घेऊ शकता। आता सर्व माझे हे तळून झालेले आहेत, बघा मस्त छान फुललेले आहेत आणि यावरूनच तुम्ही समजू शकता की छान आपले हे कापण्या तयार झालेले आहेत। नाहीतर बऱ्याचदा कापण्या खूपच कडक होतात, खाता देखील येत नाहीत। हे कापण्या पहा, वरून मस्त कुरकुरीत खुशखुशीत आणि आतून मऊ आहेत, अजिबात कडक झालेले नाहीत, वातड झालेले नाहीत। खूपच खुशखुशीत आपले हे कापण्या बनलेले आहेत। गव्हाच्या पिठाचे हे कापण्या खूपच खमंग, कुरकुरीत तसेच खुशखुशीत बनलेले आहेत आणि मस्त हे कापण्या आपले चवीला खूपच छान झालेले आहेत। वयस्कर मंडळींना पण हे कापण्याचा आस्वाद घेता येईल अशी हे कापण्या आपले बनलेले आहेत। आजची पारंपरिक रेसिपी अगदी साधी सोपी होती, फक्त करताना काही टिप्स तुम्ही फॉलो करायचे आहेत। पहिली टिप ही आहे की कणिक तिंबताना तुम्ही सैलसर पीठ तिंबू नका। दुसरी टिप ही आहे की तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे आणि खूप जास्त थंड तेलही नको, नाहीतर मग खूप कडक कापण्या होतात। आणि तिसरी टिप ही आहे की मीडियम फ्लेमवर छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे मस्त खुशखुशीत कुरकुरीत कापणे आपले तयार होतात आणि अजिबात नरम पडत नाहीत। थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं, महिनाभर आरामात टिकतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।